नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 7. स्थळ सोनार मेन्शन, दिल्ली. तो आपल्या बेडरूममध्ये ड्रिंक्सचे पेकवर पेक रिचवत असतो आणि कुठेतरी शून्यात नजर लावून अचानक बोलू लागतो. का का केलंस तनु असं? का मला सोडून गेलीस राणी? आधी मॉम, मग तू. एकटं पाडलं तुम्ही मला. डॅड तर पूर्णपणे खचून गेले होते तुझ्या जाण्याने. कसे सावरले आहे मी त्यांना. माझं मला माहिती. तुला माहिती आहे, आज 4 वर्ष होतील मी आईशी बोललो देखील नाही. आईशी काय कुणाशीच बोललो नाही. बाबा आदित्य यांच्याशी पण नाही. आणि डॅड त्यांचं म्हणशील तर त्यांच्याशी फक्त बिझनेस रिलेटेड बोलणं होतं माझं. आणि हे जे आज आपले घर असे विखुरले गेले आहे ना, तेही माझ्यामुळेच. त्या दिवशी मी तुझ्या हाती कार द्यायला नको होती द्यायला. तेवढ्यात तो अलेक्साला कमांड देतो, अलेक्सा डिम द लाईट अँड प्ले द सॉंग्स. आणि सिच्युएशनला सूट होईल असंच सॉन्ग प्ले होतं. बातें भूल जाती है, यादें याद आती है, ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती है. आणि न कळत तो भूतकाळात हरवतो. 4 year ago. भाई आज मला जरा कॉलेजला सोडशील का? तर ही आहे तनु, म्हणजेच तनुश्री विकास सोनार. तनु दिसायला खूपच सुंदर. पाणीदार डोळे, लांब सडक केस, गोरा वर्ण आणि सिंपल ड्रेसअप. घरातील शेंडेफळ, सर्वांची लाडकी आणि तिच्या दोघंही भावांचा जीव की प्राण. पण सर्वात जास्त तिच्या मोठ्या भावाची लाडकी. आज तर अगदी स्ट्रॉबेरी विथ चोको चिप्स अशी दिसत होती ती. पिंक कुर्ती, ब्राऊन जीन्स अँड ब्राऊन स्कार्फ, कानात पिंक कलरचे चमकणारे स्टड, ओठांना न्यूड लिपस्टिक, केसांचा बन करून वर बांधलेले आणि हातात तर एक सिंपल वॉच. कॉलेजला जायला तयार होऊन खाली डिनर एरियाजवळ येत तिच्या भाईला बोलत असते. तनु म्हणाली, भाई प्लीज. छोटूसं तोंड करून तिच्या भाईकडे बघत बोलते. तिचा भाई म्हणाला, नो वे, आय एम ऑलरेडी लेट फॉर मीटिंग. तनु, आई प्लीज गिव्ह मी अ प्रोटीन शेक. शीतलताई म्हणाली, प्रोटीन शेक. त्याचा समोर ठेवत, अभिषेक घेऊन जा ना बेटा तिला. अभिषेक म्हणाला, ओके फाईन, बट ऑन वन कंडिशन. इफ शी विल टेक अ प्रोटीन शेक देन आय विल ड्रॉप हर. तनु म्हणाली, भाई दिस इज नॉट फेअर. मी जबरदस्ती प्रोटीन शेक प्यावा म्हणून बोलतो आहेस ना? अभि म्हणाला, यस बडी, एव्हरीथिंग इज फेअर फॉर सिस्टर्स लव. यस, ही इज अवर हिरो, मिस्टर अभिषेक विकास सोनार. ब्लॅक वॉटरी आईज, वेल मेंटेन बॉडी, कर्ली हेअर, नेचर इज लाईक वर्कहोलिक. समटाइम ही बिहेव लाईक ॲन अँग्री बर्ड, बट इट डिपेंड ऑन अपॉन द सिच्युएशन. अँड समहाऊ ही इज काइंड ऑफ लवेबल ऑल्सो. आणि आज तर व्हाईट फॉर्मल शर्ट, ब्लॅक ट्राउझर आणि ब्लॅक ब्लेझरमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता तो. आदित्य म्हणाला, भाई सॉरी, ॲक्च्युली मीच गेलो असतो, बट मला अजितला सोबत घेऊन कॉलेजच्या कामानिमित्त जरा बाहेर जायचं आहे. आदित्य खाली डायनिंग एरियामध्ये येत बोलला आणि नाश्ता करायला बसला. अभिषेक म्हणाला, इट्स ओके आदी, कम ऑन तनु, आय एम गेटिंग लेट. बाहेर कारकडे जात तनु म्हणाली, यस भाई. धावत पडत आपला प्रोटीन शेक संपवते आणि आपली बॅग सांभाळत कारजवळ येते. बाहेर फोनवर अभिषेकच्या डॅडशी म्हणजेच विकासरावांशी बोलत असतो. अभि म्हणाला, डॅड मला जरा वेळ होईल, मला तनुला कॉलेजला ड्रॉप करायचं आहे. पलीकडून विकासराव म्हणाले, ओके माय सन, आय एम वेटिंग फॉर यू. आणि असंही क्लायंटला यायला अजून 2 तास आहेत, सो तू आरामशीर ये. तोवर मी आणि सुबोध मीटिंग रिलेटेड पॉईंट्स डिस्कस करतो. बाय, सी यू इन द ऑफिस. अभि म्हणाला, बाय डॅड. तनुवर नजर टाकत म्हणाला. अभि म्हणाला, साईडला बस, कार मी चालवणार. तनु म्हणाली, भाई प्लीज मला चालू दे ना. असंही मी शिकले आहे ना आता. प्लीज भाई प्लीज. तो आधी मला हात पण नाही लावू देत. प्लीज ना भाई, तुझ्या लाडोबाची एवढीशी विश नाही पूर्ण करणार तू?
अभि म्हणाला, नो इमोशनल ब्लॅकमेलिंग, सीट असाइड. तनू म्हणाली, भाई दिस इज अ फर्स्ट अँड लास्ट टाइम प्लीज. आणि छोटूसा फेस करून त्याच्याकडे बघत होती ती. अभि म्हणाला, ओके फाईन, टेक द कीज आणि सीट बेल्ट लाव. स्वतःच सीट बेल्ट लावत तो बोलतो. तनू म्हणाली, भाई आपल्याला कुठे एवढं दूर जायचं आहे, हार्डली हाफ आवर अँड देन वी रीच अवर डेस्टिनेशन, सो आय कांट बॅरो द सीट बेल्ट. अभि म्हणाला, ओके फाईन, मला तुझ्याशी आर्ग्यू करायला वेळ नाही. नाव लेट्स गो, अदरवाईज आय विल बी लेट. थोडं रागातच तिच्याकडे बघून बोलतो आणि ते निघाले कॉलेजकडे. तनू ड्रायव्हिंग सीटवर बसून फुल जोशमध्ये गाडी चालवत होती आणि त्याचबरोबर तिची असंख्य नॉनस्टॉप अशी बडबड देखील. तेवढ्यात अचानक एक वृद्ध स्त्री त्यांच्या गाडीसमोर आली आणि तनूच्या तोंडून फक्त ओ शिट एवढंच काय ते निघालं. आणि त्या स्त्रीला वाचवण्याच्या नादात तिने स्टेरिंग घरकन दुसरीकडे वळवलं आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. त्यांची कार फुल स्पीडमध्ये असल्याकारणाने बाजूच्या डिवायडरला जाऊन धडकली. धडक एवढी जबर होती की क्षणात तनू कारच्या फ्रंट ग्लासमधून सरळ बाहेर बोनेटवर फेकल्या गेली आणि तिच्या बाजूला बसलेला अभि मात्र सीट बेल्ट लावल्याने बाहेर फेकला गेला नाही. त्याला फक्त जबरदस्त हिसका बसला आणि गाडीच्या काचा उडून त्याच्या अंगावर आल्या. हे इतकं क्षणार्धात झालं की कोणाला काही रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही. काही वेळ तसाच गेला. अपघात होऊन अर्धा तासाच्या वर झाला होता, पण अजून तरी त्यांना काही मदत मिळाली नव्हती. रस्ता जास्त रहदारीचा नसल्याकारणाने क्वचितच एखादं वाहन तिथून पास होत होतं, पण कुणीही मदतीसाठी पुढे धसत नव्हतं. इकडे सोनार इंडस्ट्रीमध्ये इन द कॅबिन ऑफ विकासराव. विकासराव म्हणाले, आय एम फिलिंग रेस्टलेस सुबोध. सुबोधराव म्हणाले, दादा रिलॅक्स, काही मागू का तुझ्यासाठी? विकासराव म्हणाले, नथिंग एनिवे, कॉल द अभि. सुबोधराव म्हणाले, कॉल करून बघतात. सुबोधराव म्हणाले, नो ही इज नॉट रिसिव्हिंग द कॉल. विकासराव म्हणाले, मग तनूला कॉल करून बघ. सुबोधराव म्हणाले, तनूला कॉल करतात. सुबोधराव म्हणाले, शी इज ऑल्सो नॉट रिसिव्हिंग. डोंट वरी दादा, दे विल बी फाईन, सो डोंट पॅनिक. मी तुझ्यासाठी कॉफी मागवतो. आणि कॅबिनच्या बाहेर पडतात. विकासराव म्हणाले मनात, काय होते मला, का अस्वस्थ वाटतंय. काही वेळाने अपघात झालेल्या ठिकाणी एक गाडी अचानक थांबते. 2 जण त्या गाडीतून बाहेर पडतात. त्या गाडीतील एक इसम म्हणतो, अरे जबरदस्त अपघात झालाय यार. ती मुलगी तर बघ जागीच गेलेली वाटते. नंतर धावत त्यांच्याकडे जातात. त्या गाडीतील दुसरा इसम म्हणतो, अभिच्या साईडला जाऊन त्याला बघत बोलतो, अरे हा बघ, हा जिवंत आहे अजून. ही इज स्टील ब्रेथिंग. इकडे ऑफिसमधून सुबोधराव सारखे अभिला आणि तनूला कॉल करत असतात, कारण 2 तासाचा वर होऊन देखील अभि ऑफिसमध्ये आलेला नसतो आणि त्यात ती दोघेही कॉल रिसीव्ह करत नसतात. इकडे अपघात झालेल्या ठिकाणी त्या इसमाचे लक्ष अचानक अभिच्या साईडला पडलेल्या त्याच्या मोबाईलकडे जाते, कारण तो फोन सारखा व्हायब्रेट होत असतो आणि क्षणाचाही विलंब न करता तो इसम फोन उचलून रिसीव्ह करतो. सुबोधराव म्हणाले, हॅलो अभि, आर यू देअर? अभि, अरे बोल काहीतरी. तो गाडीतील दुसरा इसम म्हणाला, हॅलो आवाज येतोय का तुम्हाला माझा? हॅलो. सुबोधराव म्हणाले, हॅलो हू आर यू? आणि हा फोन तुमच्याकडे कसा आला? हे वाक्य कानावर पडताच विकासराव जागेवरून उठून तडक सुबोधरावांच्या हातून मोबाईल घेऊन स्वतः बोलू लागतात. विकासराव म्हणाले, हे बघा, कोण बोलताय तुम्ही आणि माझी मुलं कुठे आहेत? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.